सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। मात्र मतदानाच्या तोंडावर महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि मतभेदांची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे। कागदावर महायुतीचे संख्याबळ मजबूत दिसत असले तरी साताऱ्यातील काही राजकीय हालचालींमुळे निवडणुकीत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कराड येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महत्त्वाची समन्वय बैठक पार पडली। या बैठकीला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले तसेच महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम आणि भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। त्याआधी विटा येथे आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानी ही महत्त्वपूर्ण बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे। मात्र या बैठकींकडे शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांनी पाठ फिरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांवर प्रभाव असलेल्या या दोन्ही नेत्यांची अनुपस्थिती अनेक प्रश्न उपस्थित करत आहे। महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील साताऱ्यात सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे। महायुतीतील नाराज गटांशी संवाद वाढवत राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। यामुळे भाजपमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाल्याचे सांगितले जात असून राजकीय वातावरण तापू लागले आहे। विशेष म्हणजे 2016च्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगमुळे अनपेक्षित निकाल लागला होता। त्यामुळे यंदाही नाराज गट मतदानाच्या दिवशी वेगळी भूमिका घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। साताऱ्यातील अंतर्गत खतखत आणि राजकीय समीकरणे पाहता ही निवडणूक अपेक्षेपेक्षा अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। वरवर पाहता महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचे पारडे जड मानले जात असले तरी अंतर्गत नाराजी, नाराज नेत्यांची भूमिका आणि संभाव्य क्रॉस व्होटिंगमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्याही आशा वाढल्या आहेत। त्यामुळे 2016 प्रमाणे पुन्हा एकदा राजकीय चमत्कार घडणार का, कोण उधळणार विजयाचा गुलाल, याचे उत्तर आता मतपेटीतूनच मिळणार आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।